हॅलो फ्रेंड्स, आपल्याकडे बघा संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला तिळगुळाची पोळी करण्याची प्रथा आहे. तर घरोघरी ही पद्धत वेगळी असू शकते तिळगुळाची पोळी करण्याची. तर माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली ही खास पद्धत आहे, जी की तुम्ही कुठेच बघितली नसेल. तर त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, त्यामुळेच मी व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर ही मस्त अगदी पद्धत आहे, सोपी आहे. ज्यांना कोणाला येत नसेल त्यांनासुद्धा ही तिळगुळाची पोळी नक्कीच जमणार आहे. तर त्यासाठी मी इथे गावठी तिळ घेतलेली आहे. गावठी तिळीचा रंग थोडासा लालसर असतो. म्हणजे जी काही पॉलिश तीळ असते ना, ती अजिबात घेऊ नका. ही नक्कीच गावठी तीळ तुम्हाला कुठेही मिळून जाईल मार्केटला. ते तीळ मी इथं आणलेली आहे. तिथे वाटीभर तीळ मी ते भाजून घेत आहे. भाजल्या तिळीच्या पोळ्या खूप छान खमंग आणि खुसखुशीत अशा होतात. तर तीळ मी आता छान भाजून घेतली आहे. तुम्ही तिचा आवाज देखील बघू शकता. छान तळतळ असा आवाज येत आहे. तीळ भाजताना लो टू मिडियम फ्लेमवर तीळ भाजायची आहे. तीळ ही तांबूस रंगावरती भाजल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे, म्हणजे तर अशी गार होऊन जाईल. आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमचेभर साजूक तूप घालणार आहोत आणि या तुपावर आपण 2 चमचेभर बेसन पीठ घालणार आहोत. तर बेसन पीठ घातल्यामुळे सारण खूप छान खमंग असे बनते, चविष्ट देखील लागते. तर तुम्ही हे पीठ तेलावर देखील भाजू शकतात किंवा तुपावर देखील भाजू शकता. इथे मी तुपावर हे बेसन पीठ भाजून घेत आहे. जरासं तांबूस रंगावरती आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. तर हे कोरडं वाटत असेल ना भाजताना, तर यामध्ये 2-2 चमचे आपण परत तूप टाकत जाणार आहोत. आता ह्या ठिकाणी हे बेसन पीठ भाजून झालेलं आहे. तर एक वाटीच्या अर्धी वाटी मी तीळ इथं मिक्सरला लावून घेतलेली आहे. आता आपण एक अर्धी वाटीभर गूळ घेणार आहोत. हा जो गूळ आहे ना, चिक्कीचा नाही आहे, तो आपण चिरून घेतलेला आहे. आता मिक्सरला आपण गूळ आणि तीळ एकत्र बारीक करणार आहोत. तुम्ही बघू शकता, राहिला गूळ देखील मी टाकून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ बारीक केलेली आहे, तीळ आणि गूळ. आता आपण त्यामध्ये जे बेसन भाजलं आहे ना, ते देखील आपण टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मिक्सरला किती छान बारीक झालेलं आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एका कढईमध्ये किंवा एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी एकत्र कालवून घ्यायचं आहे आणि याची चव बघूया आपण की कशी झालं आहे. तर थोडीशी चव घेतल्यानंतर आपल्याला कळून जातं की यात गूळ कमी झालेला आहे का नाही. तर थोडासा जर गूळ कमी वाटला तर आपण टाकू शकतो. तर फ्रेंड्स, थोडासा मी ते गूळ कमी वाटत आहे म्हणून मी नवीन इथे भेली काढलेली आहे गुळाची आणि याचा थोडासा गूळ मी चिरून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे हातानेच. तर आता थोडासा गूळ घालायचा असल्यामुळे हातानेच यामध्ये मी बारीक चुरून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण असं ते छानपैकी तयार झालेलं आहे. आता आपण या सारणामध्ये भाजली तीळसुद्धा आपण घालत आहोत, त्यामुळे पोळ्या खूप छान क्रंची लागतात. तर तीळ नक्कीच तुम्ही एक चमचाभर वरतून घालू शकतात. आता हे सर्व सारण पुन्हा एकदा कालवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ऐन टायमावरती जर पोळ्या करायच्या असेल तर हे सारण आपल्याकडे तयारच पाहिजे. आता बघा, तिळगुळाची पोळ्या करण्यासाठी नेहमी तुम्ही साधाच गूळ वापरायचा आहे. चिक्कीचा गूळ अजिबात वापरू नका, कारण की ते तुम्हाला उदाहरणासहित दाखवत आहे की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चिक्कीचा गूळ घातलेला आहे चिरून आणि त्यामध्ये तीळ घातलेली आहे आणि ते मिक्सरला वाटल्यानंतर तुम्ही बघू शकता असं चिकट चिकट असं हे सारण तयार झालेलं आहे. त्यामुळेच ह्याच्या पोळ्या बिलकुल चांगल्या बनत नाहीत. म्हणून मी नेहमी चिक्कीचा गूळ हा अवॉइड करते पोळ्या करण्यासाठी. नेहमी साधाच गूळ वापरायचा तिळगुळाच्या पोळ्या करण्यासाठी. खूप छान खमंग पोळ्या बनतात. तर फ्रेंड्स, आता इथे एका भांड्यामध्ये मी कणिक घेतलेली आहे, ती चाळून तुम्ही घेऊ शकतात आणि त्यामध्ये आपण 2 पळीभर तेल घातलेलं आहे आणि तो जरासं मीठ घातलेलं आहे. यामुळे काय होतं की पोळ्या खूप छान खुसखुशीत बनतात. त्याची जी वरची पारी ती खूप खुसखुशीत बनते, म्हणून तेल घालायचंच. आता हे छानपैकी चुरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण पाणी थोडं थोडं घालत आपण याचा गोळा भिजवायचा. तर हा गोळा अजिबात आसट वगैरे भिजवायचा नाही, जर असा कडकसरच भिजवायचा. तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून हा गोळा भिजवत आहे. तर फ्रेंड्स, मी अजिबात इथं मैदा वापरलेला नाही आहे. मैद्याशिवाय सुद्धा ही पोळी खूप छान बनते, तुम्ही बघू शकतात. आता हा गोळा छान भिजून तयार झालेला आहे. त्याला 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे. असं कंपल्सरी नाही आहे, तुम्ही 5 मिनिटं झाकून ठेवला तरी चालणार आहे. आता बघा, ह्या गोळ्याचे मी 2 छोटे छोटे गोळे बनवत आहेत. बघा, लिंबूच्या आकारापेक्षा पण लहान गोळे हे. आता हे दोघं पण लहान लहान जे गोळे आपण ते पिठामध्ये बुडवायचे आहेत. दोघांच्या पण आपण लहान लहान पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. त्याला आपण थोड्या चांदक्या किंवा पोळ्या म्हणू शकतो लहान लहान. त्या लाटून घ्यायच्या सेम आकारामध्ये, सेम जाडीच्या. आता आपली इथे एक पोळी झाली आहे. आपण दुसरी पोळी लाटूया. सेम आपण लाटून घेणार आहोत. दोघे आपल्या चाणक्या तयार झालेल्या आहेत लाटून. आता आपण काय करणार आहोत की जे सारण आपण तयार केले आहे ना, ते सारण आपण एका पोळीवर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की सारण मी किती भरलेलं आहे. तिथे आपल्या आवडीवर आहे, जास्त कमी तसं आपण भरू शकतो. तर मीडियममध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे एका चाणकीवरती. आता आपण दुसरी चाणकी त्याच्यावर टाकून घ्यायची. सर्वप्रथम त्याच्या आधी आपण तिथे पीठ घालायचे पोळपाटवरती. म्हणजे चाणकी खाली चिटकायला नको पाहिजे पोळपाटला. आता सारण भरलेल्या पोळीवरती दुसरी पोळी ठेवायची आहे आणि त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आहे.
कडा दाबल्यानंतर त्याच्यावरती परत आपण थोडंसं पीठ घालणार आहोत. आता पोळपाटवर देखील पीठ टाकून घेतलेलं आहे. त्यावरती मी ती पोळी उलटी करून ठेवलेली आहे. ही पोळी अजिबात फुटत नाही बघा, कारण की आपण याच्या कडा चांगल्या दाबलेल्या आहेत. आता आपण ही पोळी छानपैकी लाटून घेतलेली आहे आणि पोळी लाटताना सगळ्या बाजूने ती सेम आकारात लाटली गेली पाहिजे आणि शिवाय आपण तिला खालीवर सुद्धा करायची आहे. पलटी मारून घ्यायची आहे, म्हणजे बघा पोळी खूप छान बारीक अशी बनते. आणि तिळगुळाच्या पोळीचं वैशिष्ट्य म्हणजे हिची वरची जी पारी आहे ना ती खूप बारीक असायला पाहिजे, म्हणजेच ती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ती पोळी लागते. आमच्याकडे ती पोळी तशीच चालते. आता तिळगुळाच्या पोळीला एक सुंदर असा आकार येण्यासाठी आपण इथे शंकरपाळ्यांचा चमचा म्हणजेच फिरकीचा चमचा वापरत आहोत. त्यामुळे तिच्या कडा अतिशय सुंदर दिसतात. नागमोडी छान तिला असा आकार येतो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी किती छान तिचं आकार तयार केलेला आहे. तर अशी पोळी दिसायला पण खूप छान दिसेल. कडा देखील कच्च्या लागत नाहीत. कडा देखील पूर्णपणे तिळगुळाच्या भरलेल्या असतात आणि शिवाय पोळी फुटत देखील नाही. आता ही पोळी आपण मंद आचेवरती भाजून घेतलेली आहे. आता आपण 2-3 वेळेस पलटल्यानंतर त्यावर तूप लावणार आहोत. तर आपण साधं तूप लावल्यानंतर ही पोळी अजून छान खमंग अशी बनते आणि मोठ्या गॅसवरती अजिबात पोळी भाजायची नाही. त्यामुळे काय होतं की पोळी वरच्यावर जळून जाते आणि आतमध्ये ती कच्ची लागते. तर मंद आचेवरती शिजवलेली पोळी किंवा भाजलेली पोळी खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकता पोळी खूप छान भाजली गेलेली आहे. तिला आपण अशी कापून घ्यायची आहे. आपल्या आपल्या आवडीनुसार आहे. आता असं तुम्ही बघू शकता आतमध्ये तीळ देखील दिसते बघा आणि गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. तर सारणसुद्धा खूप छान भरलं गेलेलं आहे. पोळीसुद्धा खूप छान बारीक तयार झालेली आहे. अशी तूप टाकून तुम्ही तिला खाऊ शकतात. आता आपण दुसरी पोळी देखील तुम्हाला दाखवत आहे बघा किती छान झालेली आहे. तर ह्या पोळीला मी वरून तूप नाही लावलेलं आहे गॅस तव्यावरती. तर तीसुद्धा पोळी खूप छान बनते आणि थोड्या वेळाने त्या पोळ्या थंड झाल्या तरीसुद्धा त्या पोळ्या खूप छान खमंग आणि खुसखुशीतच लागतात. तुम्ही बघू शकता पोळीला आकार किती छान आलेला आहे. नागपुडी छान असा आकार आल्यामुळेच पोळी खूप छान सुंदर दिसते. जर तुम्हाला कोणाला द्यायची असेल, जर विकत पण तुम्हाला पोळ्या द्यायच्या असेल, तुम्ही ह्या पद्धतीने पोळ्या करा बघा. नक्की तुमच्या पोळ्या विकल्या पण जातील आणि सर्वांना आवडतील सुद्धा. आज माझ्यासोबत माझ्या सासूबाई नसताना देखील मी ही गोष्ट करू शकते, कारण की त्यांनी मला ह्या गोष्टी शिकवलेल्या असल्यामुळेच त्या मी कायम लक्षात ठेवून तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्याच वर्षी ह्या संक्रांती दरम्यान माझ्या सासूबाई देवाघरी गेल्या. ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे माझ्यासाठी, परंतु मी ह्या पोळ्या करताना सत्यांची मला आठवण आल्याशिवाय राहिली नाही आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? माझ्या सासूबाईंची रेसिपी तुम्हाला आवडली का? जर तुम्ही ही कुठे बघितली असेल तरी सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.